विनम्र अभिवादन करून आज विविध सौंदर्याने नटलेल्या विविध कलाकारांच्या आणि भजनाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या माझ्या डोंबिवली भूमीमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य आगरी आणि कोकण महोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक अनेक कार्यक्रम आणि कार्यक्रमांची मांदियाळी असताना आज या ठिकाणी आमच्यासारख्या एका छोट्या कलाकारांना भजन करण्याची जी आत्मसात केलेली कला, जोपासलेली कला आणि शिकलेली कला हे नामस्मरण सादर करण्याची जी सुवर्ण संधी ज्यांनी दिली, खरोखर मी भाग्यवान समजतो. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, आयोजन करणारे श्री प्रेमराज देवीदास पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ आशा प्रेमराज पाटील यांच्या परिवाराचे श्री स्वामी समर्थ प्रसादित भजन मंडळाच्या वतीने मी स्वतः श्री विशाल विजय अनुभवणे मुक्काम पोस्ट माळेगाव मोंडन सोनेवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सुखवस्ती डोंबिवली यांचे शतशः आभार मानतोय. मला आमने सामने डबलवारीची गाणी संधी दिली ते माझे परममित्र श्रीदेवी भगवती नाट्य मंदिराचे स्वतः मालक श्री प्रकाशजी लब्धे साहेब यांचे सुद्धा आभार मानतोय. तसेच डोंबिवलीतील एक दानशूर व्यक्ती प्रल्हाद दादा म्हात्रे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच या मंडळाचे कार्यकारिणीवरती असलेले सर्व सहकारी मित्र परिवार व माता भगिनी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार, खरोखर डोंबिवली म्हटलं की एक भजनाची खान, कलाकारांची खान म्हणून ओळखलं जातं. अनेक नामवंत पकवादवादक, अनेक नामवंत भजनी कलाकार, भजनी बुवा, दशावतार नाट्य मंडळे यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच आजच्या या आमने सामने डबलबारीच्या साठी लागलेले जोडीवाले बुवा, आमचे परममित्र श्री ऋषिकेश सावंत यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच त्यांना पकवाद करतायत श्री साई गावडे आणि तबला वादन करतायत दत्ता आचरेकर यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच मला पकवाद करतायत वासुदेव उर्फ बबलू घाडीगावकर यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तबला साथ करतायत अभिषेक वस्त त्यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्यानंतर भजनाची माझे आराध्य दैवत कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, भजन सम्राट परशुराम बुवा बच्चार, भजन सम्राट विलास बुवा पाटील, भजन सम्राट परशुराम बुवा परब आणि माझ्या दैवताच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी ग्रामदैवत, माझी कुलदैवत, माझ्या माता पितांना विनम्र अभिवादन करून व ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून, मासाहेब जिजाऊंना मानाचा मुद्रा करून, शंभू छत्रपतींना मानाचा मुद्रा करून गणरायाच्या चरणी नतमस्तक होतोय आणि हरिभजनाला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.